नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2025च्या दोन्ही जाहिराती येणं अपेक्षित आहे। त्यापैकी पहिली महत्त्वाची जाहिरात येणार ती म्हणजे विभागीय मर्यादित परीक्षा 2025, ज्याला आपण अंतर्गत म्हणूया किंवा डिपार्टमेंटल एक्झाम म्हणूया। आता या एक्झामसाठी कोण फॉर्म भरू शकतो? अर्थात मला दोन्ही एक्झामच्या बद्दल सांगतोय की मदतनीस, ज्याला आपण अंगणवाडी मदतनीस म्हणतो, या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात का? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की या एक्झामला अनुभव कंपल्सरी आहे का? अर्थात मी थोडं डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो, एक यादीच देतो तुम्हाला की या परीक्षेसाठी या पदासाठी पात्रता 5 असणार आहे। 5 पात्र तुमच्याकडे असेल तर आणि तरच तुम्ही फॉर्म भरू शकतात, अदरवाइज भरू शकत नाही। थोडं डिटेल्स मी तुम्हाला सांगतो, 5 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडलं तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा का, कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट याच चॅनलवरती मिळणार आहे। आता अर्थात फेब्रुवारी 2025चं एक परिपत्रक आहे, त्या आधारावर तुमच्याशी बोलतोय। आणि मागे आयसीडीएसची एक्झाम पण झाली, त्याचं पण तुम्हाला विथ प्रूफ नोटिफिकेशन मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं, त्या आधारे मी तुमच्याशी बोलतोय। आता डायरेक्ट तुम्हाला सांगतो की ह्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू शकतात की नाही। तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीने दोन्ही बॅचेस लॉन्च केलेल्या लाईव्ह, ह्या बॅचेस रेकॉर्डेड स्वरूपातल्या आहेत। बघा, तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, जी सरळ सेवेच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरतात, कोणताही पदवीधर फॉर्म भरू शकतो, त्यासाठी ही बॅच तुम्हाला 1999 प्लस जीएसटी मध्ये। मात्र दुसरी जी बॅच आहे, ज्या बॅचमध्ये मर्यादित विभागीय परीक्षा आहे, म्हणजे त्याला आपण डिपार्टमेंटल परीक्षा म्हणतो, जी एक्झाम येऊ घातलेली आहे, जवळपास ही एक्झाम 272 पदांसाठी असणार आहे। आता 272 पद रिक्त आहेत, त्यापैकी किती जागा येतात बघूया। शासन काय ठरवतं, डिपार्टमेंट काय देत आहे। 80% जागा जनरली भरल्या जातात। 80% जागा जरी भरल्यात 160, 170 किंवा 180 पर्यंत जागा भरायला हरकत नाहीये। ओके, आता त्यामध्ये आपण बघूया की या एक्झामसाठी बघा कोण कोण पात्र आहे आणि ह्या एक्झामसाठी कोण कोण पात्र। इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो, पण तत्पूर्वी ज्या ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची त्यांनी लगेच ही बॅच जॉईन करा। 1999 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे। जर जेव्हा ऍड येईल त्या ऍड मध्ये जर या बॅच साठी काही सिलेबस नंतर ऍड जर झाला तर तो पण या बॅच मध्ये टाकण्यात येईल। मात्र ह्या बॅचचा सिलेबस कॉन्स्टंट आहे, तोच असणार, यात काय बदल नसणार। ओके, आता ह्या बॅच मध्ये तुम्हाला अनुभव शिक्षक तर आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, क्लास नोट्स आहे, अनलिमिटेड व्ह्यू, किती वेळेस लेक्चर बघू शकता तुम्ही। जॉबवर असाल तर तुमच्या वेळेत तुम्ही हे लेक्चर बघू शकता, किती वेळेस बघा तुम्ही, स्टॉप करून बघा, फास्ट फॉरवर्ड करून बघा, हळूहळू बघा, स्लो करून बघा, रात्री बघा, कधीही बघू शकतात, काही प्रॉब्लेम नाही। कधीपर्यंत बघू शकतात, 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे, 1 वर्षात किती वेळेस बघा तुम्ही, अनलिमिटेड व्ह्यू बघा। टॉपिक नुसार टेस्ट सिरीज सुद्धा बाहेर जायची गरज नाही, सगळ्या टेस्ट सिरीज इथेच अवेलेबल। टेस्ट सिरीज कशाला असतात बरं? तुम्हाला त्या विषयात किती नॉलेज आहे, किती कळतंय, किती जमतंय, एमसीक्यू जमतं का, ऑनलाईन सोडवलं जमतं का, कारण एक्झाम ऑनलाईन होणार आहे। सो ह्या सगळ्या प्रोसेस आम्ही तुमच्या टेस्ट करून घेणार आहे, कुठेच जायची गरज तुम्हाला पडणार नाहीये। टॉपिक नुसार टेस्ट सिरीज, विषयानुसार सुद्धा टेस्ट सिरीज आहे। विषयानुसार आता मराठीचे टॉपिक वेगवेगळे, प्रत्येक टॉपिकवर टेस्ट आहे, मराठी विषयाच्या पण टेस्ट आहे तुम्हाला, आणि मोफत पीवायक्यू सेशन तुमच्या बॅचमध्ये अवेलेबल। पाठीमागच्या वर्षात तुम्हाला कसे प्रश्न विचारले गेले ते पण आम्ही टाकलेले, सो कुठेच जायची गरज नाही, सगळं तुम्हाला इथेच मिळणार आहे। ही बॅच तुम्हाला फार कमी फी मध्ये 1999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे, डायरेक्ट परचेस करायचं आहे, किंवा काही अडचण आलीच तर खाली बघा हा नंबर दिला, ह्या नंबरला कॉल करायचा। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। दोन्ही पदांसाठी पाठीमागे पण दाखवलं, 128 पद सरळ सेवेला रिक्त आहे, 272 पद अंतर्गत डिपार्टमेंटल एक्झाम किंवा पदोन्नतीने किंवा त्याला म्हणूया आपण विभागीय मर्यादित स्पर्धेतून भरवायची पद आहेत। आता बघा, तुम्हाला परत एकदा क्लिअर करतो, 5 सप्टेंबर 2024 हे नोटिफिकेशन, हे शासन पत्र आहे, हे याच्यात सांगितलेलं। त्यात 128 पदं होती, तर यापैकी 102 पदांची जाहिरात ऑलरेडी मागच्या वर्षात येऊन गेली आहे, ही येऊन गेली सरळ सेवेची जाहिरात। आता ही जाहिरात येणं अपेक्षित आहे। याच्यात 102 ची जरी येऊन गेली तरी आपण म्हणूया की 22 पद अजून रिक्त आहे, पण आता 22 पद 80% जागा त्यांनी भरलेल्या आहे। 22 पदांसाठी किंवा ह्या वर्षात अजून जर जागा रिक्त झाल्या तर ह्या एक्झाम नंतर ही एक्झाम येऊ शकते, पण तुर्तात ही एक्झाम अपकमिंग आहे, डिपार्टमेंटल एक्झाम अपकमिंग आहे, लक्षात घ्या। आता यासाठी इन शॉर्ट बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका विभागीय मर्यादित परीक्षा, त्याला अंतर्गत म्हणतो किंवा डिपार्टमेंटल एक्झाम म्हणतो, याला कोण फॉर्म भरू शकतं? 6 मुद्दे बघा। पहिला मुद्दा, फक्त अंगणवाडी सेविकाच इथे फॉर्म भरू शकतात किंवा मिनी अंगणवाडी सेविका, बरोबर आहे। त्यानंतर पदवीधर असणं गरजेचं आहे, कोणताही पदवीधर चालणार आहे, बी असेल, बीकॉम असेल,
कोणत्याही पदवीवर असेल चालणार आहे. आता यामध्ये पदवी तुम्ही कधी मिळवली काय मला माहित नाही, फॉर्म भरताना तुमच्याकडे पदवीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तुमचा निकाल तुमच्या हातात असणं गरजेचं आहे. 10 वर्ष अखंडित अनुभव तुम्हाला गरजेचा असणारच आहे. म्हणजे तुम्ही नियुक्तीपत्र तुमच्याकडे असेल बघा, तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून कधी नियुक्ती झाली त्या नियुक्तीच्या दिनांकापासून जेव्हा तुम्हाला फॉर्म भरा, जेव्हा ऍड येईल फॉर्म भरायचा असतो, फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट जी असते त्या डेट पर्यंत 10 वर्ष तुमचा अनुभव कंपल्सरी लागणारच आहे. अनुभव जर नसेल, तुमची नियुक्ती झाली आता झाली नियुक्ती 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी 10 वर्ष तुमची सेवा नाही झाली आहे तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार नाही. हा पण मुद्दा नीट नोट करा. तुम्ही म्हणता असाल सर आमचे 5 वर्ष झाले आम्हाला अलाउड करा ना. आता अजून ऍड आल्यावर आपण बघूया, पण तुर्तास तरी या फेब्रुवारीच्या नोटिफिकेशन मध्ये सांगितल्याप्रमाणे 10 वर्ष अखंडित सेवा तुमची लागणार आहे. त्यानंतर वयाबाबत 45 वर्षापेक्षा जास्त नसावं असं त्यांनी सांगितलेलं आहे, पण त्यात अजून हे पण किंवा म्हणून हे ऑप्शन मेन्शन केलाय. ओपनला 38 काढीला 43, पण माझ्या माहितीप्रमाणे 45 वर्ष तुम्हाला मिळू शकतात, मिळतील. नंतर संगणक अर्हता लागणार आहे, कारण अंगणवाडी सेविका होत असताना तुम्हाला अर्हता नव्हती तरी तुम्हाला जॉईन करून दिलं होतं आणि सांगितलं होतं 2 वर्षात तुम्ही कम्प्युटर संगणकाचं सर्टिफिकेट घ्या. सो तुम्हाला हे सुद्धा कंपल्सरी दिलेलं आहे, या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. ऍड आल्यावर बघू आपण काय, पण हे लागणार आहे. आणि दुसरं पुढे म्हणजे 2 महत्वाची कागदपत्र लागणार. ही 2 महत्वाची कागदपत्रे कोणती आहे? एक म्हणजे तुमचं प्रमाणपत्र आहे की तुम्ही या ठिकाणी जॉब करत आहात, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या सहीनिशी तुम्ही जॉबवर आहात, रुजू झालात, कधी रुजू झालात, काय झालं डिटेल्स याच्यामध्ये दिलेलं आहे, ते तुमचं एक प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला, बरोबर. हे सगळ्यांना लागणार आहे. आणि दुसरं कोणाला लागणार आहे? घोषणापत्र. तुम्हाला स्वयं घोषणापत्र साक्षांकित करायचं, तुम्हाला स्वतः माहिती द्यायची आणि तुमची साईन करायची, बरोबर. हे तुम्ही स्वतः बनवायचं आहे आणि हे तुम्हाला बाल विकास प्रकल्प अधिकारी हे तुम्हाला बनवून देणार आहे, नागरी प्रकल्प. ओके. आता या बाबतीत तुम्हाला क्लिअर झालं असेल की हेच उमेदवार फॉर्म भरू शकता, बाकी उमेदवार फॉर्म भरू शकत नाही. आता अजून पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. अजून बघा त्या अंतर्गत मध्ये काही मुलांचा प्रश्न आहे, मुलींचा म्हणजे अंगणवाडी मदतनीस फॉर्म भरू शकते का? तर यस, अंगणवाडी मदतनीस फॉर्म भरू शकते. मदतनीस फॉर्म भरू शकते का? तर याचं उत्तर आहे नो, नाही भरू शकत. इथे अंगणवाडी सेविकाच फॉर्म भरू शकते. अनुभव लागणारच आहे का? तर यस, 10 वर्ष लागेल किंवा 10 वर्ष प्लस चालेल, पण 10 वर्ष मायनस नाही, अगदी 9 वर्ष पण चालणार नाही, 8 वर्ष चालणार नाही. ज्या डेटला तुम्हाला फॉर्म भरायचे का फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे त्या डेट पर्यंत 10 वर्ष लागणार. यात काही चूक नाही. बऱ्याच मुलींचे प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये आहेत म्हणून हा व्हिडिओ सेपरेट मी याच मुद्द्यावरती खरं म्हणजे बनवला की हे विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. आता पुढे बघूया. बघा हे नोटिफिकेशन आलेलं आहे. आता जेव्हा ऍड येईल तेव्हा अजून क्लिअर कट म्हणजे 100% या नोटिफिकेशन दिलेलंच त्यांनी हे भरू शकत नाही, पण ऍड येईल तेव्हा जर काही बदल झाले तर मी तुम्हाला सांगेल. त्या संदर्भात तुम्हाला काय करावं लागेल, मग चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओ दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघत चला, तुमच्याशी निगडीत असणारे व्हिडिओ बघत चला, त्यात मी अपडेट तुम्हाला देत असणार आहे. आता पुढे जी सरळ सेवेची एक्झाम आहे ना, आता नाराज होऊ नका, याच्यानंतर जर सरळ सेवेची एक्झाम येणार आहे म्हणजे या वर्षात येणार आहे, ह्या वर्षात सरळ सेवेची एक्झाम जर असेल तर त्यासाठी मात्र कोणतीही पदवीधर महिला फॉर्म भरू शकते. कोणती असू द्यात, मग ते त्याला मदतनीस असू द्या, सेविका असू द्या किंवा जनरल एखादी महिला असेल जिने अजून कुठेच पद घेतलं नाहीये, जस्ट पास आउट आहे, जस्ट डिग्री सर्टिफिकेट आहे, ती सुद्धा महिला इथे फॉर्म भरू शकते सरळ सेवेला. जी की आता एक्झाम झाली ICDS ला आपण म्हटलं, वय वर्ष यांच्यासाठी असेल 21 ते 38 किंवा कॅटेगरीला 43 वर्ष असणार आहे. सो एकदम सिंपल भाषेत सांगितलेलं आहे. अजून काय अडचण असेल कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ कसा वाटतो मला ते पण कळवत चला की सर तुम्ही क्लिस्ट केलेलं आहे, तुम्ही सोपं करून सांगितलं, अवघड झालंय, आम्हाला समजलं नाही, असं काय ते पण सांगा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ थोडा अजून सुटसुटीत सोपा करून सांगण्याचा प्रयत्न आहे. माझ्या सगळ्या महिला विद्यार्थी मैत्रिणींना मी सांगू इच्छितो की सगळ्या गोष्टी तुम्हाला मी अपडेट ह्या चॅनलवर देणार आहे. सो कुठे जायची गरज तुम्हाला पडणार नाहीये. आणि तुम्हाला अजून सांगतो बघा, या पदासाठी वेतन श्रेणी जर बघितली ना तर 35,400 पासून 1,12,400 ही जाहिरात या वर्षाची म्हणजे 2024 ची जाहिरात तुम्ही बघू शकता. त्यात त्यांनी वेतन श्रेणी टाकली आहे. स्टार्टिंग तुम्हाला 35,000 जरी असेल, TAD ऍड केला तर 45-50 हजारापर्यंत, 45,000 तर 100%, 45,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. चांगलं पद आहे, चांगली जागा आहे. तुमच्या गाव लेवलला, जिल्हा लेवलला, तालुका लेवलला तुम्हाला सुद्धा जॉब मिळू शकतात. सो नक्की प्रयत्न करा. आणि प्रयत्न करत असताना पुढचे जे व्हिडिओ आहेत ना, तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत, फॉर्म कधी सुटणार, कागदपत्रे कोणती लागणार, निवड पद्धत कशी, हे सगळे हळूहळू व्हिडिओ येणार आहे. तुम्ही मला पटकन कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर हवंय. ज्या टॉपिकवर जास्त प्रश्न मला विचाराल त्या टॉपिकचा व्हिडिओ मी लवकर घेऊन येईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा म्हणजे कागदपत्र खरं म्हणजे आता महत्वाची आहे, डॉक्युमेंट काढून ठेवायला पाहिजे तुम्ही. कोणकोणती लागतात तुम्हाला जर प्रश्न असेल तर कमेंटमध्ये टाका. आणि चॅनल सबस्क्राईब करून
बेल आयकॉन क्लिक करा. आणि ज्यांना ज्यांना वाटतंय की मला मार्गदर्शनाची गरज आहे, काळजी करू नका. तुम्ही जॉब जरी करत असाल ना, तुम्हाला तुमचा जॉब सोडून इतर वेळेत तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हे लेक्चर बघता येणार आहे. सगळं तुमच्याकडे असणार, कुठेच जायची गरज पडणार नाही. नोट्स पण प्रोव्हाइड करतोय, पीपीटी प्रोव्हाइड करतोय. टेस्ट सिरीज टॉपिक वाईज आहे, सब्जेक्ट वाईज आहे. टेस्ट सिरीज दिल्याच पाहिजे आपण. ज्यांना वाटतंय ना की माझा अभ्यास झाला त्यांनी टेस्ट सिरीज नक्की द्या का, कारण टेस्ट सिरीज मधून कळतं की तुम्हाला मार्क किती पडताय, तुम्हाला मार्क चांगले पडतात का, विषयामध्ये तुमचा आवाका किती आहे समजून घेण्यासाठी टेस्ट सिरीज द्या. सेपरेट टेस्ट सिरीज पण आम्ही काही दिवसात लॉन्च करत आहोत, ती टेस्ट सिरीज जॉईन करा. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल, जरी तुम्हाला चांगले मार्क पडतात तरी पण ही बॅच तुम्ही जॉईन करा, कारण जेणेकरून जास्तीत जास्त मार्क पडले तर सिलेक्शन. तुम्हाला माहिती आहे अंतर्गत जी परीक्षा होणार ही ओपन मधनं होणार आहे, कॅटेगरीनुसार आरक्षण नाहीये, ओपन मध्ये सगळ्यांबरोबर तुम्हाला कॉम्पिट करायचं आहे. म्हणून तुम्ही असं म्हणू नका मी SC आहे, मी ST, मला काही मार्क पडले सिलेक्शन होईल. नाही, सगळ्यांबरोबर कॉम्पिट करायचं, ओपन मध्ये सिलेक्शन आहे. हा मुद्दा नीट लक्षात घ्या, बऱ्याच मुलींना कळत नाहीये. सो तुम्हाला अभ्यास खूप करावा लागेल, तुम्हाला मेरिट मध्ये यावंच लागेल. पहिल्या 272 मध्ये तुम्ही आलात तर तुमचं सिलेक्शन होणार आहे, हे लक्षात घ्या. जर 272 ची ऍड आली तर ऍड कितीचे ते बघूया आपण, पण ते त्या मेरिट मध्ये आलात तर तुमचं सिलेक्शन, अदरवाईज होणार नाहीये. सो त्यासाठी ही बॅच आहे 1999 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. सो लगेच तुम्ही काय करू शकता, इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून परचेस करा. काही अडचण असेल तर खाली नंबर दिला, हेल्पलाईन नंबर आहे 8888252117. ह्या नंबरला कॉल करून आपण माहिती घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.